हे गाईज, मी अविशा निकम. वेलकम टू माय चॅनल. सगळेजण मला असे विचारतात की तू श्रीकृष्णाचे इतके स्टेटस का लावतेस किंवा तू त्यांना इतकं का मानतेस. तर ते काही फक्त स्टेटस पुरतं नाही, तर मला खरंच त्यांचे थॉट्स खूप जास्त आवडतात आणि ते आपली लाईफ चेंज करण्यासाठी खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे माझ्यासाठी तरी आहेत. कारण ते त्यांच्या लाईफमध्ये लहानपणापासून ते पूर्ण आयुष्यामध्ये त्यांना लहानपणी आईवडिलांपासून दूर राहिले, त्यांना त्यांचं लव लाईफ नाही भेटलं, द्वारका नगरी बुडाली, पण तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल होती ती कंटिन्यू तशीच होती. आणि मला खूप जास्त आवडतं. आणि मी भगवद्गीतामध्ये वाचत होती, अर्धी होत आलेली आणि नंतर मध्ये ब्रेक झाली. सो आजपासून मी असा विचार केला की ती पुन्हा मी रिस्टार्ट करू, कारण की आपला जो धर्म आहे किंवा आपल्या ह्याच्याबद्दल थोडं तरी आपल्याला माहीत असावं. आणि मला ती पूर्ण करायची आहे जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत ती शेअर करायला सुद्धा बघेन. जय श्री कृष्ण. अध्याय पहिला, श्लोक पहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वता सज्ञया. या श्लोकमध्ये धृतराष्ट्र असं म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्र आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी नक्की काय केलं. यामध्ये पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातली होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडव पुत्रांना कुळाच्या वारसहक्कातून वगळलं. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी संबंध असणारा विशिष्ट संबंध कोणाच्याही लगेच लक्षात येईल. त्यानंतर श्लोक दुसरा. दृष्टा तू पांडवानिक यूढ दुर्याधनस्तदा आचार्युमुपसन्या राजा वचन ब्रवीत. यामध्ये असे सांगितले आहे की, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकाची युवरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. संजय. यातून तात्पर्य असे कळते की धृतराष्ट्र हा जन्मता आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होतं की आपली मुलं आपल्याप्रमाणेच आध्यात्मिकरित्या ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा अंधच आहे. जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा सलोखा काही होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता, म्हणून तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्यांनी पांडव सेनेची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्यांनी बाह्यकारी घाबरलेले नसल्याचे दाखवले, तरी तो आपल्या मनातली भीती काही लपवू शकला नाही. मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. राधे कृष्ण.